सांगते टाकले तुळशीदास होते तुळशीदास आणि की तुळशीदास जन्माला लक्षात ठेवा त्याच्या आईचं नाव होतं तुळशी जन्माला आई वारल्यानंतर त्यांच्या जे पती होते म्हणजे हे माझी माझी पत्नी आमचा काळ जरी कधी आई वारली आपल्या पाच काय म्हणतो काय म्हणतो त्याच्या मुलावर आलं मग त्यांना केलं सोडून दिलं कुणाला तुळशीदासला आणि तुळशीदासला सोडून दिल्यानंतर सिंध्या नावाची एक दासी होती दासीने संभाळ केला असा मला तीन मरून गेली त्यामुळे नको म्हणे मध्ये मुळावर कारण ती आई तर मारलीच मारली पण तिने मारली पण एका महात्म्याने काय केलं त्या समोर लग्न केलं महाराज केलं कोणाचं नाव काय रत्नावली असे काय नाव रत्नावली नाव पण इतकं आधी गेला पत्नी लक्षात केल्यावर हो पारंगा कामाला गेलं की अरे मुंबई तोंड बघायला मग कामाला इतकं बायको आली काही अकबर बादशाच्या नोकरी पत्करल्यानंतर अकबर बादशाने गेले दोघं आई आजारी आणले आई आजारी म्हटल्यानंतर ते आले घेऊन गेले घरी आला आणि घरी आल्यानंतर पत्नीच नाही विचारले मला बाई कुठे गेली म्हणजे मारायला आणि बाहेर गेल्यानंतर हा पाऊस गेला मला किती आलाय पावसाच्या धारा वाय पाऊस आलाय भरपूर आणि पाऊस येत असताना तरी काय केलं महाराज नदी पशी होती नदी व्हायची पाणी भरून होते तिथे प्रेत चालू होतं त्याच्यामध्ये आणि त्या प्रेतावर असला त्याला वाटलं बाय भाग्य उजळले भाग्य उजळले भाग्य गेल्यानंतर सगळं गाव महाराज श्याम सुंदर आणि श्याम सुंदर काय केलं महाराज फिरल्यानंतर खिडकी बघी आला तिथं काय होतं महाराज साप खिडकीला काय काय खूप प्रेम करते म्हणजे वा मला येण्यासाठी चोरी बोलली काय म्हणला मला वरी येण्यासाठी चोरी त्या सापाला समोर करता आणि क्रिकेट मारले म्हणले अहो कसं काय आले अगं म्हणले तू म्हणजे किती माझ्या प्रेम आणि अहो म्हणजे तुम्ही मला दुरी तुझी होती त्या रत्नवलीने जाऊन पाहिलं तर साप अहो म्हणजे ती साप आहे म्हणजे ह्या सापाचे एवढं माझ्यावर तुम्ही प्रेम करता त्यांना किती हवं म्हणजे अधिक मास आहे माझ्या प्रेम करण्यापेक्षा म्हणले त्या भगवंत नाशिवंत
एवढं जर प्रेम या अधिक महिन्यामध्ये त्या भगवंतावर जर केलं ते भगवंताला प्राप्त होणार नाही. त्याग केला पाहिजे. निघाले आपले सद्गुरू शोधण्यासाठी आणि गुरु शोधण्यासाठी कोण? तुळशीदास. गुरु शोधण्यासाठी निघाले. गुरु परमात्मा सद्गुरु शिवाय प्राप्तच होणार नाही. किती आणि जर एखादा म्हणत तर मी योगाच्या जवळ देवा आपल्या आपला तो एक देव करून घ्यावा कारण का प्राप्त होणार नाही. रावणासारखे लक्षात ठेवा आपल्यासाठी काय हे आणि त्या टायमामध्ये त्याग केला कोण? तुळशीदास. आणि त्याग करूनंतर कारण का त्यांनी मठ बांधला. कारण मठ बांधला आणि मठ बांधून सद्गुरूची सेवा चालू केली. भगवंताची सेवा चालू केली. इतकी सेवा केली तुळशीदासाने, इतकी सेवा केली. कारण दिवशी जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर ब्राह्मण लोक सगळे पुरुषला अधिक महिना होता, मलमास महिना होता, दोंड्याचा महिना होता आणि जेवायला बसले आणि दोंड्या युट्यूबला त्या माता बहिणीने काय केलं जावयासाठी कारण दान द्या मी काय म्हणत जायची बर का जावायला दान द्या 4-5 दिवस ऐकते आपल्या इच्छेप्रमाणे त्या सांगत हो. आणि आपलं अन्नदान तर तुम्ही देणार कसे पूर्ण दान द्या, भूदान द्या, वस्त्रदान द्या. मला विचार मध्ये काही हातांचा आरोप घेऊ आणि जेवायला बसल्यानंतर त्यांना बाकीचे ब्राह्मण उठून उभारले म्हणजे नाही म्हणले कारण का ह्यांचे हात म्हणजे काय वो हत्तेचं पाप आहे कोणाचे त्यांचे हात म्हणजे काय त्याचं आम्ही जेवणार नाही. कोण सांगितलं? ब्रह्मा हाच्या मारी काय
आणि ते ताट उचलले तुकारामाने सांगितलं. हा बाळी म्हणे शंकराचं मंदिर आहे. त्या ठिकाणी त्या नंदीने जर म्हणले दिवस जर खाल्ला तर म्हणे हे ब्रह्माचं पात्र केलेलं आहे. आणि तुझ्या सगळी घेऊन गेले महाराज. आणि नंदीला सांगितलं की अधिक मासामध्ये तपश्चर्या केली आहे, साधना केल्या आणि साधना केल्यामुळं कारण का तिथे बाकीच्या टायमाला तिथे होतं एक पटच पुण्य प्राप्त होतं. आता आज तसं नाही, आज 80 पट पुण्य प्राप्त होतं. किती होतं? 80 पट. आणि माता भगिनी जर नवऱ्याला घेऊन आल्या तर 120 पट पुण्य प्राप्त होतं. पुन्हा कारण आजचं फार महत्वाचा विषय. मग आज कीर्तन ठेवत असते हो काय भजन करत होतो आपल्याला मोठे काकांना नाही मला कीर्तन करायचं ते मागायला ते मग कीर्तन ठेवूया मग मासा होता. आणि अशा प्रमाणे खाल्ल्यानंतर म्हणजे कधी कारण काय अधिक मासामध्ये पुण्य झालं होतं. आणि ते नंदी दगडाचा नंदी त्याने ते गाठ आहे ताट पत्रवाळे संकट खाल्लं म्हणजे त्याच्या हातामध्ये कुठलंच गोहत्याचं पाप झालं नाही.